ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಂತರ ಅಕ್ಬರ್ ಅವ್ರದ್ದು ಲಕ್ನೋಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ದಾಗಿ ಆ, ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ನಂತರ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಮಧುಬನಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಶೋಕ್ ಮೆಹ್ತಾ ಅನ್ನೋರು ಕೂಡ ಬಂದ್ರು. ಬಂದ ನಂತರ ಅವರಿಗೆ ಅನಿಸ್ತುದಾಗಿ ಇಲ್ಲೊಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಗ್ಬೇಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಸಂಕಲ್ಪ ಬಂತು. ಸಂಕಲ್ಪ ಆದ ನಂತರ ಅಲ್ಲಿ ನಿರ್ವೈ ಬಾಯಿ ಕೇಳಿದ್ರು, ಇಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ನರ್ಸಸ್ ಇದ್ದಾರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಆಗ ಅಕ್ಕೋರ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಸಿದ್ರು, ಅವರು ಒಬ್ರು ನರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಆವಾಗ ದಾದಿ ಬಂದು ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ, ಇವ್ರ ಅಶೋಕ್ ಮೆಹ್ತಾ ಜೊತೆ ಯಾವಾಗ ಮೀಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಡಾಕ್ಟರ್ ಜೊತೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳಿದ್ರು. ಆ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಅಕ್ಕೋರು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಉತ್ತರವನ್ನ ಕೊಟ್ರು. ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟ ನಂತರದಲ್ಲಿ ದಾದಿ ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಲಕ್ನೋಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ನರ್ಸ್ ರೂಪದಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ. ಇವ್ರು ಹಠ ಮಾಡಿದ್ರು, ಇಲ್ಲ ದಾದಿ ನಾನು ಸೆಂಟ್ರಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಟೀಚರ್ ಆಗಿ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಯಾವ್ದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅನ್ನೇ ಬಿಟ್ಟು ಬಂದವಳು, ಪುನಃ ನಾನು ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಆದ್ರೆ ದಾದಿ ಹೇಳಿದ್ರು, ಯಾವುದೇ ಸೇವೆಗೆ ಯಾರ ಹಾಜಿ ಅಂತ ಭಾವನ ಅಜ್ಞಾನ ಸಲುವಾಗಿ ನಡೀತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಸಿಗತ್ತೆ? 101% ಏನ್ ಸಿಗತ್ತೆ? आशीर्वाद करते। तो तब से ब्राह्मण जीवन का ये लक्ष्य बनाया, कुछ भी जो भी सेवा मिले उसे हमें हाँ जी कहकर आगे बढ़ना है। और आज हम देख रहे हैं कि हॉस्पिटल की सेवा भी, शुरुआत में हमें लगा कि छोटा सा ही हॉस्पिटल होगा, लेकिन धीरे धीरे जैसे यज्ञ बढ़ते जा रहा है वैसे हॉस्पिटल की सेवाएं भी बहुत बढ़ते जा रही है। और वो भी हमने देखा कि हॉस्पिटल में सेवा करते करते, जैसे हॉस्पिटल के आसपास के विलेजेस, गांव जो है वो हॉस्पिटल ने एडॉप्ट किए हैं, वहाँ से पेशेंट्स आते हैं। और तब सबसे ज़्यादा सुख हमें अच्छा लगता है कि बहुत, जिसके पास कुछ पैसा नहीं है वो अपनी मतलब दवाई पर खर्चा भी नहीं कर सकता है, ऐसे पेशेंट्स को हम फ्री ऑफ कॉस्ट उनकी ट्रीटमेंट कर कर वो अच्छे होकर वापस अपनी पर जाते हैं काम पर। तो वो एक बहुत खुशी, कई बार इतने होपलेस केसेस होते हैं, लगता नहीं है कि ये बच पाएंगे, लेकिन फिर भी तो कहते हैं ना, मेडिसिन और मेडिटेशन दोनों का बैलेंस रखते हुए। और फिर जब कोविड आया ना, जो लास्ट 3 साल हमारे 20 से लेके 22 तक कोविड में गए, कोविड पैंडेमिक में, उस समय तो हॉस्पिटल ने माउंट आबू के लोगों की भी बहुत सेवा की, कि क्योंकि आपको एडमिट होना है तो हॉस्पिटल में अच्छे माउंट आबू के मना एकदम जो हम कहेंगे रईस लोग माउंट आबू के, उनको भी आकर जनरल वार्ड में एडमिट होना पड़ा था। और उस समय तो कोई रिलेटिव्स आपके साथ हो ही नहीं सकते थे, तो हम ही सारे नर्सेस डॉक्टर्स ही उनकी सेवा कर रहे थे। तो हमने देखा कि बाबा ने, देखो कि अपनी जो विशेषता है उसको बाबा कैसे यूज करता है। एक बात ये भी कहती हूँ कि हमेशा बाबा कहते हैं ना, नॉलेज इज अ सोर्स ऑफ इनकम। जो हमारी पढ़ाई है, हम भले वो लौकिक हो या अलौकिक, पढ़ाई से हम अच्छा कमाते हैं दुनियावी है। तो मुझे भी आज बार बार लगता था कि हम हाई एल्टीट्यूड पे रहते हैं, पर्वतीय स्तर माउंट आबू है, तो हमें भी इसके लिए अपनी पढ़ाई करना बहुत ज़रूरी है। तो हमने एक वर्कशॉप ऑर्गेनाइज किया था उत्तराखंड पौली में, जिसमें हम दोनों बहनें गई हुई थी, मैं और शोभा बहन। और ये था कि 15, जिसमें 5 बहनें थी हम, और 15 सिक्स सिग्मा की ओर से लोग थे सारे मिलाकर, जिसमें हम 5 बहनें थी, और 15 तिब्बतियन पुलिस बॉर्डर, उनके 15 ही थे। ऐसे 30 लोगों का ग्रुप था। और कैसे आपको पहाड़ के ऊपर चढ़ना है, पहाड़ से कैसे रस्सी के सहारे नीचे उतरना है, ये सारा उसमें हमें सिखाया गया था। तो इस ट्रेनिंग में क्या हुआ कि हमने तो चलो अपना रजिस्ट्रेशन की, कैसे हमें एक पूरा हेल्पफुल होगा करके किया। रजिस्टर अभी जाने के लिए 1 हफ्ता बाकी है, तो हमें मैसेज आया कि इस ट्रेनिंग का ड्रेस कोड है ब्लैक ट्रैक सूट, क्योंकि नेचुरली पहाड़ पर आपको चढ़ना उतरना होता है। तो हमने कहा कि हमने मैसेज दिया कि हम जहाँ रहते हैं तो वहाँ हमारा तो ड्रेस कोड है वाइट साड़ी,
तो हमने कहा कि ठीक है, हम थियरी पार्ट अटेंड करेंगे, प्रैक्टिकल पार्ट जस्ट देखेंगे कर कर ऐसे। फिर हमें परमिशन मिली, गए। जब वहाँ हमें पहाड़ों पर सिखा रहे थे कि रस्सी के सहारे आपको कैसे नीचे उतरना है, तो एक जो जवान था वो आया और वो उसने कहा कि आप कहते हैं कि मेडिटेशन आप लोग करते हैं तो आपकी इनर पावर डेवलप होती है, तो क्या आप रस्सी के सहारे नीचे ही उतर सकते हैं? तो हमने कहा हाँ, आप तो नहीं उतर सकते हैं ना, आप हमें परमिशन लेकर दो, इस साड़ी में उतर जाएंगे अगर परमिशन मिलती है तो। फिर उसने परमिशन दी। बाबा कहता है कि आपको चेक करने के लिए भी लोग आएंगे कि कैसे ही होता है। तो हमने भी, और फिर बाबा को याद करके बाबा को कहा, बाबा जो भी है, जितनी हड्डियां लेकर आई हुई हूँ उतनी हड्डियां लेकर ही मुझे ग्लोबल में जाना है, जो भी हिसाब किताब ग्लोबल में कुछ कराना है, यहाँ कुछ नहीं कराना है। ऐसे बाबा की याद में नीचे उतरे तो वो भी एक रिकॉर्ड बन गया कि साड़ी में उतरने वाली पहली फुलबेरी लास्ट बनी। तो देखो बाबा की संभाल है। हम कहते हैं बस हमें बाबा 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 करते हैं, कैसे बाबा समय पर हमें ये करता है। तो वो हमने देखा, सिर्फ हमें हिम्मत का एक कदम आगे रखना होता है, आगे का काम फिर बाबा का होता है। तो ये जीवन का प्रैक्टिकल। और फिर किसी फेस ಹಾಗೆ ಅಜ್ಜಿ ಸೇವೆಗೆ ಅಜ್ಜಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಆಶೀರ್ವಾದಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನಂತರ ಪುಟ್ಟದಾದಂತ ಗ್ಲೋಬಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ರು. ಅದು ಪುಟ್ಟದಾಗಿರುತ್ತೇನೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡ್ರು, ಅದು ದಿನೇ ದಿನೇ ಹೇಗೆ ಹೆಗ್ನ ಬೆಳವಣಿಗೆ ಆದಂತೆ ಗ್ಲೋಬಲ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸೇವೆಗಳು ಕೂಡ ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಹೋಯಿತು. ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಗಳ ಒಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಕೂಡ ಹಳ್ಳಿಗಳು ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಇದ್ರ ಬಳಿ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ರೋಗಿಗಳು ಬರ್ತಿದ್ರು, ಹಣ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ರೋಗಕ್ಕೆ ಔಷಧಿಗೆ ಉಪಚಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವ್ರ ಹತ್ರ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಹಣ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಂತವ್ರ ಯಾವ ಒಂದು ಹೋಪ್ಲೆಸ್ ಕೇಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಜೀವವನ್ನ ತುಂಬಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಹೇಳಲಾಗುತ್ತಲ್ವಾ, ಮೆಡಿಸನ್ ಮತ್ತು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅದರ ಮೂಲಕ ಎಲ್ಲರ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಬಂದ್ರು. ನಂತರ ಕೋವಿಡ್ ಸಮಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಲಾಕ್ಡೌನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಆಯ್ತು. ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇನೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನರಲ್ ವಾರ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗ್ಬೇಕಾಗಿ ಬಂತು. ಬಾಬಾರವರ ಸೇವೆ ಎಷ್ಟು ವಿಶೇಷತೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಅವರವರ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಯಾವ ವಿಶೇಷತೆ ಇರುತ್ತೆ ಆ ವಿಶೇಷತೆಯಿಂದ ಬಾಬಾ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನಾಲೆಡ್ಜ್ ಸೋರ್ಸ್ ಆಫ್ ಇನ್ಕಮ್ ಅಂತ. ಹಾಗೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ನರ್ಸಸ್ ವಿದ್ಯೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಇನ್ನು ಮುಂದುವರೆದ ಕೋರ್ಸಸ್ ಎಲ್ಲ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಲಿತಾ ಬಂದ್ರು. ನಂತರ ಒಂದು ವರ್ಕ್ಶಾಪ್ಗೋಸ್ಕರ ಉತ್ತರಾಖಂಡ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಯ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಶೋಭಾಕ ಮತ್ತು ರೂಪಕ ಇಬ್ರು ಕೂಡ ಇದ್ರು. ಟಿಬೆಟಿಯನ್ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಹತ್ತುವಂತಹ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇತ್ತು, ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಇತ್ತು, ಥಿಯರಿನೂ ಇತ್ತು. ನಂತರ ಆ ಒಂದು ಬೆಟ್ಟಗಳಲ್ಲಿ ಹತ್ತು ಹಗ್ಗದ ಮೂಲಕ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಯುವಂತಹ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಿದ್ರು. ಅದು ಡ್ರೆಸ್ ಕೋಡ್ ಬಂದು ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸೂಟ್ ಇತ್ತು. ಅವಾಗ ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನಮ್ಮ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಳಿ ವಸ್ತ್ರವನ್ನೇ ತೊಡ್ತೇವೆ, ಇದೇ ಡ್ರೆಸ್ ನಮ್ಗೆ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ನಂತರ ಅಲ್ಲೊಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ನೀವು ಎಷ್ಟು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಮಾಡುವಂಥವ್ರು ಹಗ್ಗದಿಂದ ಅಷ್ಟು ಮೇಲಿನಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿಲಿಕ್ಕಾಗಲ್ವಾ ಅಂತ. ಆಯ್ತು, ನೀವು ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ಡ್ರೆಸ್ ಕೋಡಲ್ಲೇ ನಾವು ಇಳಿದು ತೋರಿಸ್ತೀವಿ ಅಂತ. ಕೊನೆಗೆ ಅವರು ಹೋಗಿ ಅನುಮತಿಯನ್ನು ತಕ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು. ಡ್ರೆಸ್ ಸೀರೆಯಲ್ಲೇನೆ ಹಗ್ಗದ ಮೂಲಕ ಅತಿ ಎತ್ತರದ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಇಳಿದ್ರು. ಆ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು ಅಕ್ಕರು. तो कैसे बाबा हमें मदद करता है हर पल के लिए, वो हमने देखा। जीवन के अनुभव तो मधुबन के दादियों के साथ के अनुभव तो बहुत ही है। और बाबा कहता है कि हर एक का अनुभव अपना अनोखा होता है, हम देखते हैं। और ऐसे ही अभी हमारी सेवा हॉस्पिटल की है, तो हम हॉस्पिटल की सेवा के थ्रू कैसे हम बाबा को प्रत्यक्ष करते हैं,
क्योंकि हमेशा बाबा का ये हॉस्पिटल के लिए वरदान है कि बाबा के सहयोगी बच्चे आएंगे और बाद में बाबा के योगी बच्चे बनेंगे। तो हमने देखा कि कैसे बड़े बड़े डॉक्टर्स भी, नामी गामी डॉक्टर्स हॉस्पिटल के बहाने आते हैं शुरुआत में और फिर धीरे धीरे बाबा के बच्चे बन जाते हैं। तो बहुत सारी बातें हैं, लेकिन समय को देखते हुए और बस मैं यहीं ओम शांति।